छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे आज हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आले। आपण बघतोय स्टेजवर चंद्रकांतजी खैरे यानंतर अनेक मराठवाड्यातले पदाधिकारी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय क्रांती चौकातील हे दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतील, मराठवाड्यातील उबाटा गटाचे शिवसैनिक जमा झाल्याचे आपल्याला बघायला मिळते। या नेमकं काय आहे, कशा पद्धतीचा हंबरडा मोर्चा आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। विनंती आहे, आपण साहेबांच्या मागे जायचं आहे। सर्व नेतेकऱ्यांना विनंती आहे, आपण माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे जायचं। तुम्ही पुढे जाऊ नका, विनंती आहे तुम्ही पुढे तुमच्या घराच्या मागे जायचे। एक मिनट माफीचं जे आंदोलन आहे त्याबद्दल आज सर्व शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी कर्ज माफी व्हायला पाहिजे हा त्यांनी दिलेला शब्द होता। त्याच्यानंतर 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना तात्काळ मिळायला पाहिजे। तात्काळ म्हणजे 1 महिन्याच्या 15 दिवसाच्या आत, दिवाळीच्या पहिले मिळायला पाहिजे। आणि पीक विम्याची जी अट टाकलेली त्यांनी अट रद्द करायला पाहिजे। आता सध्या एकरी फक्त 8,500 रुपये देऊ लागले, एकरी 8,500 रुपये देऊ लागले, 8,500 आहे। आणि त्यांच्यात त्यांनी एक पॉईंट मारलेला आहे की ॲब्सेंट शेतकरी आणि प्रेझेंट शेतकरी। मग आता त्याच्यात किती शेतकरी वगळतील आणि किती येतील, काय त्याचा नियम आहे अजून, असं आहे। काय वाटतं तुम्हाला आता आजच्या आंदोलनानंतर काही सरकारला जाग येईल? या आंदोलनाच्या धसक्यामुळेच त्यांनी महायुती सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि ह्या धसक्यामुळे 100% शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। आजच्या मोर्चाबद्दल काय सांगा? जे शेतकऱ्यांचं मोर्चात जे नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी शेतकरी या ठिकाणी हंबरडा फोडण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल आता आजच्या या आंदोलनानंतर काही सरकारला जाग येईल का? सरकारला जाग येण्यासाठीच उद्धवजींनी हा मोर्चा काढलेला आहे। साहेबांच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक समर्थपणे उभे आहोत। काय सांगाल आजची काय काय मागणी आहे? 8,000 मध्ये संबंधित शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही अशी साहेबांची मागणी आहे या मोर्चातून। काय वाटतं तुम्हाला आता सरकार काय दखल घेईल? सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। सरकारला निश्चितपणे उद्धव साहेबांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल। सध्या तुम्ही बीडचे जिल्हा प्रमुख आहात, बीडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याकडे कसं? नाही, जे नुकसान भरपाई झाली आहे त्या जे दिली सरकारने जे दिली ती अत्यल्प स्वरूपाची आहे। त्याच्यासाठीच आपण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेलो आहोत। लाखोच्या संख्येने या ठिकाणी भव्य असा मोर्चा या ठिकाणी निघालाय। शेतकऱ्याचा हंबरडा, या महाराष्ट्राचा हंबरडा या सरकारच्या कानावर घालण्यासाठी, शेतकऱ्यांचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। आणि आम्ही तुम्ही बघितलं असाल या सरकारने 50,000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ आश्वासन करून केलं नाही, त्यासाठी हा भव्य मोर्चा आहे। आणि या ठिकाणी मोर्चा थांबणार नाही। उद्धव साहेबांचा जर आदेश आला तर येणाऱ्या काळामध्ये या आमदाराला, या सत्तेमध्ये खासदाराला आम्ही रस्त्यावर पण उतरू देणार नाही। काय सांगाल आता कर्जमाफीच्या घोषणा ज्या झालेल्या आहेत किंवा त्यात सहमत आहे का तुम्ही? नक्कीच सहमत आहे। कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे। कर्जमाफी आतापर्यंत या सरकारने केली नाही। एकच मर्द या ठिकाणी आहे, जो महाराष्ट्र शेतकऱ्यांचा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे, याच एका माणसाने या ठिकाणी शेतकऱ्याला जो शब्द दिला होता कर्जमाफीचा तो पूर्ण करून दाखवला। हे सरकार फक्त घोषणा देत आहे आणि कोणत्याच शेतकऱ्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही। यासाठी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयुक्त कार्यालय मोर्चा निघालेला आहे। हा भव्य मोर्चा ही प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे। येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या 15 दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर या सरकारला आम्ही देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही। याचे पाठाड मोकळे करू, याचे कपडे फाट